मित्रहो, नमस्कार. लोकशाहीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. जसं की आपण ठरवलं होतं की दर महिन्याला महात्मा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण दर महिन्याच्या 11 तारखेला त्यांच्या एखाद्या पैलूविषयी या निमित्तानं चर्चा करायची आणि त्यांच्याविषयी आपण माहिती घ्यायची. तर याच अनुषंगानं आजही मी आपणासमोर उपस्थित आहे आणि आज मी आपल्याला महात्मा फुले यांच्या जाती निर्मूलनाच्या सिद्धांताच्या अनुषंगानं काही एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे भारतीय समाज हा अनेक जातीत विभागलेला आहे आणि या जाती अशा आहेत की तो एक मनोरा आहे. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेला बाबासाहेबांनी एका मनोऱ्याचं नाव दिलेलं आहे. तर तो मनोरा कसा आहे की यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण प्रत्येक मजल्यावरती एक वर्ण बंदिस्त आहे. आणि ती बंदिस्ती अशी आहे की या मनोऱ्यामध्ये जिनाच नाही. म्हणजे एखाद्या वर्णाला वरती जाण्याची मुभा नाही आणि खाली तर येण्याची शक्यताच नाही. अशा पद्धतीचा हा मनोरा आहे. म्हणजे एखादा शूद्र कितीही लायक असला तरी भारतीय समाजातल्या या जाती व्यवस्थेमध्ये त्याला वरती जाण्याची बिलकुलच अनुमती नाही. आणि वरिष्ठ वर्ण म्हणजे जो ब्राह्मण तो कितीही त्यातला व्यक्ती कितीही नालायक असला तरी त्याला खाली लोटून देण्याची कुणाची प्राज्ञा नाही. अशा स्वरूपाचा हा मनोरा आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि याच जाती व्यवस्थेमध्ये भारतीय समाज कशा पद्धतीनं विभागला गेला याची काही एक मांडणी करण्याचा प्रयत्न सर्वांनीच केलेला. म्हणजे फुल्यांनी केलेला आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेला आहे आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तो केलेला आहे. तर आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो काही जाती निर्मूलनाचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर फुले यांनी आपल्या गुलामगिरी या पुस्तकामध्ये हिंदू समाजावर हजारो वर्ष जे काही ब्राह्मणी विचारांचं, संस्थांचं आणि ब्राह्मण जातीचं वर्चस्व कसं स्थापन झालं या अनुषंगानं एक विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि फुले यांच्या मते हिंदू मनुष्याच्या जीवनावरती सामाजिक बंधन निर्माण करणारे अज्ञान आणि अंधश्रद्धा ही ब्राह्मण निर्मित आहे. मग भ्रामक, थोतांडी, अतिशयोक्तीपूर्ण, थापेबाज, अद्भुत आणि चमत्कृतीपूर्ण अशा कल्पनांचं मायाजाल निर्माण करून ब्राह्मणांनी हिंदू मनुष्याला जखडून टाकलं. या ब्राह्मण वर्गानं भारतीय समाजावरती केव्हा कसं आक्रमण केलं आणि आपलं आधिपत्य स्थापन केलं याचा इतिहास शोधणं हे समाज सुधारणेचं काम आहे असं फुल्यांचं मत होतं. आणि त्यानुसार त्यांनी श्रुती, स्मृती, पुराणांमधील कथांच्या वरून काही एक ठोकताळे बांधून त्यांचा ऐतिहासिक अर्थ काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यतः दशावतारांच्या पैकी परशुराम अवतारापर्यंतच्या कथांचा अर्थ ब्राह्मणी आक्रमण आणि विजय यांचा इतिहास असा फुले यांनी काढला. आणि त्यांच्या मतानुसार आर्य लोक हे इराणातून जलमार्गाने हिंदुस्थानामध्ये म्हणजे भारतामध्ये 2दा आले आणि त्यांनी इथल्या शेतकरी प्रधान समाजावरती आक्रमण करून त्यांना जिंकण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मत्स्य आणि कच्छ या 2 जलचर अवतारांवरून सूचित करण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं मत आहे. या मार्गांनी पूर्ण यश न मिळाल्यामुळे इराणातल्या आर्यांनी स्थल मार्गाने पुन्हा स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यांचा इतिहास वराह, नरसिंह, वामन या अवतारांनी त्यांनी सूचित केला. वामन अवताराच्या काळात आर्य ब्राह्मणांना हिंदुस्थानावर अंमल बसवण्यात पूर्ण यश आलं म्हणून त्यांनी परशुरामाच्या नेतृत्वाखाली आपला अंमल शाश्वत काळ टिकवण्यासाठी इथल्या लढवय्या म्हणजेच क्षत्रिय असलेल्या शूर लोकांची भयंकर अशी कत्तल केली. त्या शूरांच्या वंशविच्छेदासाठी त्यांच्या गर्भवती स्त्रियांचाही त्यांनी नाश केला. त्यानंतर आर्य ब्राह्मणांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणानं इथल्या लोकांच्या वरती राज्य केलं. ते राज्य टिकवण्यासाठी जनतेला अज्ञानी आणि मूर्ख बनवणाऱ्या अशा चालीरीती, कल्पना शिकवल्या. जातीभेदातली उच्च निष्ठा बहुजन समाजात कायमची फूट पाडण्यासाठी उत्पन्न केली. कारण जीत लोक हे आर्यांपेक्षा संख्येनं कितीतरी अधिक होते. त्यामुळे त्यांच्यात
फूट पाडूनच स्वामित्व गाजवणं त्यांच्यावरती शक्य आहे. जे लोक आर्य ब्राह्मणांची लढण्यात पुढे होते त्यांना पूर्ण शासन करण्यासाठीच मग पुढे अस्पृश्यता निर्माण केली गेली. आर्यांनी आपल्या विरुद्ध कंबर कसून लढणाऱ्या महाआरी म्हणजेच हल्लीचा अपभ्रंश महार क्षत्रियांशिवाय जे लोक तावडीत सापडले त्यांचं हरण करून केवळ सत्तेच्या मदानं त्यांना क्षुद्र लोक, ज्याचा अपभ्रंश म्हणजे शूद्र, त्यांना मानून आपलं दास केलं. त्यातून कित्येकांना घरोघर सेवा चाकरीचं काम वाटून दिलं आणि उर्वरित शूद्रांची गावोगाव एक एक भट कामगार पाठवून कुळेवारी करून त्यांच्यापासून शेतातली कामं करून घेऊन पोटापुरतं देण्याची वहिवाट चालू केली. यावरून त्या कामगाराचं नाव कुळेकर्णी म्हणजेच कुळकर्णी असं पडलं आणि त्याचप्रमाणे त्या शूद्र कुळांची नावं कुळवाडी अशी पडली. याचाच अपभ्रंश म्हणजे कुळंबी किंवा कुणबी. जेव्हा महाआरी हे आपल्या शूद्र बांधवांना भटांच्या तावडीतून सोडवण्यासाठी सातत्यानं त्यांच्यावर हल्ले करू लागले तेव्हा एकंदर हे सगळेच भट शूद्रांचा इतका द्वेष करू लागले की त्यांनी शिवलेले अन्न पाणी सुद्धा घेईनासे झाले. आपणास शूद्रांनी शिवू नये म्हणून सोवळे होण्याची चाल पाडली. पुढे सोवळ्याचं महत्व इतकं वाढवलं की त्या सोवळ्या भटास एखाद्या शूद्राचा स्पर्श जरी झाला तरी तो अपवित्र होतो असं धर्मशास्त्राच्या पुस्तकातच लिहून ठेवलं. कालांतरानं चुकून शूद्राला आपल्या श्रेष्ठत्वाची आठवण आलीच तर तो आपल्या उरावर नाचण्याला कमी करणार नाही म्हणून त्याला कुणीच ज्ञान शिकवू नये अशी बंदी केली. इतकंच नव्हे तर कोणी परमार्थ संबंधानं एखादा ग्रंथ वाचत असेल तर एकही शब्द शूद्राच्या कानावरती पडणार नाही असा प्रतिबंध करून टाकला आणि याचे मनुस्मृतीमध्ये सुद्धा दाखले सापडतात. त्याचप्रमाणे ब्राह्मणांविरुद्ध रणांगणात आवेशानं उभ्या ठाकणाऱ्या महाआरी क्षत्रियांचा परशुरामानं बिमोड केला तेव्हा कित्येक महावीरांनी निराश होऊन आपल्या स्नेहांच्या मुलखात जाऊन दिवस काढले होते. अशा महाआरी क्षत्रियांना परशुरामानं अतिशूद्र, महार, अंत्यज, मांग, चांडाळ असे म्हणण्याचा प्रचार घालून त्यांना इतकी पीडा देण्याची वहिवाट घातली की तिला जगात दुसरी तोड सापडणार नाही. महात्मा फुले यांनी ही जी काही मी सांगितलेली आता उपपत्ती जी होती तिथं त्या उपपत्तीला पौराणिक कथांच्या खेरीज अन्य ठोस आधार सापडलेले नाहीत. त्यामुळं ते सिद्ध न करता आल्यानं त्याविषयी साशंकता आहे असं मत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी व्यक्त केलंय. वैदिक आर्य लोक हिंदुस्थानाबाहेरून आले. त्यांनी एतद्देशीयांशी लढाया करून त्यांना जिंकून त्यांच्यावरती सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आधिपत्य प्रस्थापित केलं असं महात्मा फुले यांच्याप्रमाणेच अनेक पाश्चात्य विद्वानांचं सुद्धा मत आहे. फरक एवढाच की ज्योतिरावांनी आपली उपपत्ती ही अवतार कल्पनेच्यावरती आधारित रचली. ब्राह्मणांचं वर्चस्व स्थापित करण्याचा जो प्रयत्न इतिहासपूर्व काळात झाला असेल तो सूचित करणाऱ्या अवतार विषयक अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातून फुले यांनी तपशीलवार इतिहास काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कथांच्या मध्ये असंभवनीय असा अद्भुतपणा भरलाय. मत्स्य, कच्छ आदी रूपकं आहेत. त्या एक प्रकारच्या नौका असाव्यात किंवा त्यातून इराणी लोकांनी समुद्र मार्गे स्वाऱ्या केला असाव्यात असं फुल्यांना वाटतं. पण अशी कल्पना करायला सूचक आधार सापडत नाहीत. हिंदुस्थानातील ब्राह्मणी वर्चस्वाचं मूळ भिन्न वंशाच्या संगमात आहे किंवा एतद्देशी आणि परदेशी यांच्या संगमात आहे. याविषयी सुद्धा फारशी प्रमाण सापडत नाहीत. एकाच वंशातील किंवा एकाच देशातील समाजात व्यवसाय भेद, आर्थिक उच्चनीचता आणि सांस्कृतिक उच्चनीचता ही पिढ्यानपिढ्या दृढमूल झाली. म्हणजे वर्गभेद निर्माण होऊन वर्गमूलक उच्च नीच भाव खोल रुजतो आणि कालांतरानं त्याला जातीभेदाचं स्वरूप येऊ शकतं असं मतही तर्कतीर्थांनी व्यक्त केलंय. महात्मा फुले यांचा जातींच्या उगमाविषयीचा सिद्धांत हा दोषमुक्त किंवा शास्त्रशुद्ध मानता येत नसला आणि सामाजिक सत्य अन्वेषणाच्या बाबतीत सुद्धा तो थोडा मागे पडत असला तरी फुले यांची भूमिका ही सामाजिक क्रांतिकारकाची होती. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर्कशुद्ध चर्चा, विचार विनिमय आणि विनवणी या मार्गांनी समाज धोरणांचं मतपरिवर्तन होऊ शकतं. या समकालीन सुधारकांच्या अगदी विरोधात महात्मा फुले यांचं मत होतं. या मार्गांनी शोषकांचं मनपरिवर्तन होऊ शकणार नाही असं फुल्यांचं मत होतं आणि हाच त्यांच्या आणि इतर सुधारकांच्या मधला अत्यंत महत्वाचा फरक होता. केवळ पुस्तकी लिखापडीपेक्षा प्रत्यक्ष कृतीशीलतेवर फुले यांचा भर होता. या बाबतीत सुद्धा ते समकालीन सुधारकांच्या पेक्षा कितीतरी पुढे होते. म्हणूनच जे काही हे ब्राह्मणी कावा होता त्याच्याबाबत बहुजन समाजाला सूचित करण्यासाठी, सावध करण्यासाठी महात्मा फुले यांनी तत्कालीन समाजात प्रचलित असलेल्या कथांचाच आधार घेऊन सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. ही बाब एकदा लक्षात घेतली
की त्यांच्या या सिद्धांतनाचं महत्व अधोरेखित होतं. कारण तत्कालीन समाज हा अशिक्षित होता, अनपढ होता आणि त्या पुराण कथांच्या वरती त्याचा विश्वास होता आणि त्या विश्वासाचा आधार घेऊन बाबा तुझ्यावरती अशा पद्धतीनं हे सगळे ब्राह्मणी षडयंत्र तुझ्या विरुद्ध काम करते आणि तुला त्यांनी अशा पद्धतीनं संभ्रमित करून टाकलेलं आहे, याची जाणीव करून देण्यासाठी फुल्यांनी या पुराणातल्या सगळ्या कथांचा आधार घेऊन समाज मनामध्ये जागृती करण्याचं काम केलं आणि हे त्यांच्यातल्या खऱ्या समाज सुधारकाचं यश होतं असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि हेच त्यांच्या या सिद्धांताचं महत्व होतं हेही समजावून घ्यावं लागेल. आता या पार्श्वभूमीवरती मग फुल्यांनी हे सिद्धांतन करून ते थांबलेले नाहीत. पुढे त्यांनी त्याला पर्याय देण्याचा प्रयत्न केला. ही जाती व्यवस्था आणि जाती व्यवस्था नष्ट करून मानवतेचे अधिकार या समाजाला प्रदान करण्यासाठी कशा पद्धतीनं आपल्याला पुढे गेलं पाहिजे याचंही सिद्धांतन त्यांनी करून ठेवलं आणि ते त्याचं साक्षात स्वरूप होतं ते म्हणजे सत्यशोधक समाज. या जाती निर्मूलनाच्या प्रथेला मात देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित आणि बहुजन समाजाला धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणं आणि समतावादी समाजव्यवस्था निर्माण करणं हे या समाजाचं मुख्य ध्येय होतं आणि त्यामुळेच सत्यशोधक समाजाची जी मूल्य फुल्यांनी दिली, जी तत्व दिली ती फार महत्वाची आहेत. आता यातलं सगळ्यात महत्वाचं तत्व मगाशी जे म्हणालो की समता आणि मानवता धर्म. सर्व मानव ही एकाच निर्मात्याची लेकरं आहेत आणि त्यामुळं मानवात धर्म, जात किंवा लिंगभेद नसावा. प्रत्येकाला समान अधिकार आणि मानवी प्रतिष्ठा मिळायला हवी असं फुल्यांचं मत होतं. दुसरं मूल्य जे होतं ते म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद, रॅशनॅलिझम. कोणत्याही जुन्या रूढी परंपरा किंवा धार्मिक ग्रंथांच्या वरती आंधळेपणानं विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्टीकडे विवेक बुद्धीच्या कसोटीवरच पाहिलं गेलं पाहिजे असा फुल्यांचा आग्रह होता. तिसरी गोष्ट होती ती म्हणजे ईश्वर आणि त्याच्याकडे येणाऱ्या मध्यस्थांना विरोध करणं. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. ईश्वर हा सर्वव्यापी आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही पुरोहिताची किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. हे सत्यशोधक समाजाचं मुख्य घोषवाक्य फुल्यांनी आपल्याला दिलेलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा आणि कर्मकांडांचे निर्मूलन. मूर्तीपूजा, नवसायास, जादूटोना, अंधश्रद्धा यासारख्या अनिष्ट प्रथांना समाजातून हद्दपार करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे फुल्यांनी जाणलेलं होतं. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे शिक्षणाचा प्रसार. अज्ञानानंच लोकांचं शोषण होतं, म्हणूनच शूद्राती शूद्रांचं आणि स्त्रियांचं शिक्षणाअभावी मोठं नुकसान आणि शोषण होतं. तेव्हा शिक्षणाची दारे ही या समाजाला खुली झाली पाहिजेत असं त्यांचं मत होतं. पुढचं म्हणजे धार्मिक आणि सामाजिक शोषण मुक्ती. धार्मिक अधिष्ठानावर आधारित असलेली ब्राह्मण्यवादी वर्चस्ववादी वृत्ती आणि विषमतेवर आधारित अशी वर्ण व्यवस्था ही नष्ट केली गेली पाहिजे. हे फुल्यांनी या निमित्तानं या समाजाच्या माध्यमातून सांगितलं आणि तेव्हाच्या समाजामध्ये या समाजाला फॉलो करणारे अनेक लोक पुढे निर्माण झाले. हा समाज पुढे खूप मोठ्या प्रमाणावरती विस्तारित झाला आणि फुल्यांचा सत्यशोधक विचार खूप मोठ्या प्रमाणावरती ऍक्सेप्ट केला गेला आणि पुढे मग फुले शाहू महाराजांनी सुद्धा त्याला दिलेला आधार आणि या समाजाच्या माध्यमातून जो काही या सत्यशोधक विचारांचा विस्तार झाला ही फार महत्वाची गोष्ट होती. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मध्यस्थ फुल्यांनी कुठल्याही बाबतीत नाकारलं. मग कोणत्याही प्रकारचा धार्मिक सोहळा असेल त्याला पर्याय देण्याचं काम त्यांनी केलं. कुठेही भट भिक्षुकशाहीला स्थान दिलं नाही. ईश्वराकडे जाण्याला त्यांनी पूर्णपणे मध्यस्थ नाकारला. म्हणजे फुल्यांनी खरं तर निर्मिक ही संकल्पना लक्षात घेतली. म्हणजे निर्मिक हा काय आहे, म्हणजे ईश्वर हा निसर्ग हाच निर्मिक आहे आणि तोच ईश्वर आहे अशा स्वरूपाची एक व्यापक संकल्पना फुल्यांनी या निर्मिक या संकल्पनेच्या माध्यमातून दिल्याचं आपल्याला लक्षात येतं. एकूणच या निसर्गामध्ये निर्मित झालेला प्रत्येक मानव, प्रत्येक प्राणी मात्र हा समान आहे. त्याच्यामध्ये उच्च नीचता नाही. त्याच्यामध्ये समता आहे, समानता आहे, एकता आहे, एकात्मता आहे आणि त्यामुळेच बंधुभाव जोपासला पाहिजे, सहिष्णुता जोपासली पाहिजे. या सर्व समाज घटकांमध्ये एकमेकांप्रतीची आपुलकीची प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे. यासाठी महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यामध्ये समग्र हा अट्टास केल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि त्यांचं मागणं होतं की या सर्व समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे, सर्वांनी बंधुभावांनी एकत्र राहिलं पाहिजे.
फुल्यांनी कधीही कुणाचा द्वेष करा असं शिकवलं नाही. त्यांनी फक्त जी काही विषमता होती तिला विरोध करण्याचं काम केलं. त्यामुळं काही लोक दुखावले गेले आणि मग त्यांनी फुल्यांना बदनाम करण्याचं काम करायला सुरू केलं. मात्र फुल्यांची भूमिका ही अशी कुणालाही हिणवणारी नव्हती. तर या जगामध्ये, या देशामध्ये, या समाजामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, सर्व मानवानं एक समान पद्धतीनं राहावं, त्यामध्ये लिंगभेदही असू नये, स्त्री पुरुषांनी एकमेकांना समान वागणूक द्यावी, सगळ्या समाजानं एकतेनं एकोप्यानं राहावं, हीच भावना फुल्यांची होती. आणि हेच सिद्धांत त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजाच्या संकल्पनेतून केलेलं होतं. मित्रांनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जाती निर्मूलन ही अपेक्षा फुले बाळगतात तेव्हा ही समता त्यांना अभिप्रेत असते. आणि त्या दृष्टीनं एक समाज म्हणून त्यांचा तो हेतू, त्यांची त्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आज तरी आपण सफल झालोय का, असं जर आपण आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर फार जिकिरीनं, दुर्दैवानं आपल्याला नाही असं द्यावं लागतं. आणि मला वाटतं की म्हणून फुले प्रस्तुत का आहे, कारण आपण आजही 200 वर्षापूर्वी फुल्यांनी जे सांगितलं त्याची पूर्तता करण्यात एक समाज म्हणून आजही कमी पडतो आहोत. आणि ती पूर्तता करण्याच्या दिशेनं परत नव्यानं संकल्पबद्ध होणं हे खरं तर फुल्यांच्या या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षाचं खरं मोल आणि महत्व आहे. हे आपण समजून घेऊया, एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. मला वाटतं जे काही फुल्यांनी सांगितलं ते अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेनं आपण सर्वांनी मिळून प्रयत्नरत होणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्या दृष्टीनं आपण निश्चितपणानं प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपल्याला आलोकशाहीवरील हे कार्यक्रम, ही व्याख्यानं आवडत असतील आणि यासारखीच अनेक व्याख्यानं या वाहिनीवरती मान्यवरांची सुद्धा आहेत, ती सुद्धा आपण पाहाल. अनेक प्लेलिस्ट आहेत. फुल्यांची यापूर्वीची माझी व्याख्यानं ऐकण्यासाठी संपूर्ण प्लेलिस्ट आहे, ती सुद्धा आपण बघा. आणि त्या संदर्भातलं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण या वाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.